अगदी थोड्याच वेळात महायुतीची यादी घोषित होण्याची शक्यता आहे। वर्षावर थोड्याच वेळात पत्रकार परिषद होऊ शकते। दिल्लीतल्या कालच्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर पुन्हा बैठक होतीये। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले। सुनील तटकरे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। दिल्लीतल्या बैठकीनंतर लोकसभेच्या फॉर्म्युल्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे। मनसेनं ज्या जागा मागितल्या आहेत त्यावरही आज शेवटचा निर्णय होऊ शकतो। त्यामुळे शिंदे गट, अजित पवार गटानं मागितलेल्या जागा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अजूनही अनेक जागा महायुतीमध्ये आहेत ज्यांवर तिढा कायम आहे। याच तिढ्यासंदर्भात काल दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली अमित शहांबरोबरची, आणि आज महायुतीची वर्षा बंगल्यावर बैठक होते आहे। तीनही महत्त्वाचे नेते आणि सुनील तटकरे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद होऊ शकते आणि त्यामुळे महायुतीच्या यादीची, उमेदवारांच्या यादीची घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, नेमकं काय घडतंय महायुतीमध्ये? बैठकांवर बैठका होत आहेत, मात्र महायुतीचं जागा वाटप समोर येत नाहीये, काय सांगाल? नक्कीच दिल्लीची जी काल बैठक झाली त्या बैठकीनंतर आजची जी बैठक सुरू आहे वर्षा बंगल्यावर ती खूप महत्त्वाची बैठक आहे आणि ही शेवटची बैठक असणार आहे लोकसभेच्या फॉर्म्युल्यासाठी। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची गेली अर्धा तासापासून ही बैठक वर्षा बंगल्यावर सुरू आहे। सुनील तटकरे या बैठकीसाठी उपस्थित आहेत। काही जागेवरती अजूनही रस्सीखेच सुरू होती, परंतु आत्ता काही वेळापूर्वी बातमी अशी हाती आलेली आहे का जे समाधान झालेलं आहे, म्हणजे मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, ह्यांना जागा ज्या पाहिजे त्या जागा मिळालेल्या आहेत आणि समाधानकारक उत्तरं सर्वीकडनं आलेली आहेत आणि हा जो फॉर्म्युला आहे हा फिक्स झालेला आहे। काही वेळातच त्याची घोषणा होऊ शकते, फॉर्म्युल्याची जागेची घोषणा होऊ शकते आणि एक महत्त्वाची पत्रकार परिषद ही वर्षा बंगल्यावर होऊ शकते। तिघही पत्रकार परिषद संबोधतील आणि आपल्या आपल्या जागा डिक्लेअर करतील। ज्या जागेवर वाद होता, म्हणजे शिर्डी असेल, नाशिक असेल, ठाणा असेल, कोकणातल्या काही जागा असतील, या अशा अनेक जागांवर वाद होता, साताराची जागा आहे त्या जागेवर वाद होता, ही सर्व वाद संपलेले आहेत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसेने ज्या जागा मागितलेल्या आहेत त्याच्यावरतीही शिक्कामोर्तब झालेला आहे। म्हणजे मनसेला कोणती जागा दिली पाहिजे, मग ती शिर्डी असेल किंवा दक्षिण मुंबई असेल, ही यापैकी कोणती तरी जागा मनसेला देणं गरजेचं आहे। ती जागा कोणती दिली पाहिजे ह्याच्यावरही तिघांचं शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यामुळे काही वेळातच जागा वाटपाचं जे महत्त्वाचं जे गणित आहे ते सुटलं दिसेल आणि तिघही एक पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि या जागेबद्दलची घोषणा करू शकतात। नक्कीच मनसेच्या जागेसंदर्भात काही कळू शकलेलं आहे? नक्कीच ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे मनसेचा। मनसेने ज्या प्रकारे काही अटी दिल्यात की काही जागेची मागणी केलेली आहे त्या जागेवरही तिघांचंही बोलणं झालेलं आहे आणि त्यातली कोणती जागा दिली पाहिजे मनसेला हेही ठरलेलं आहे, असं सूत्रांची माहिती हाती आलेली आहे। त्यामुळे जो मनसेचा तिढा होता का मनसेला कुठे ऍडजस्ट केलं पाहिजे, मनसेला कोणती जागा दिली पाहिजे, या संदर्भात एकमत झालेलं आहे तिघांचं, अशी महत्त्वाची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे। काही वेळातच ह्याच्या संदर्भातली महत्त्वाची घोषणा ही होऊ शकते। म्हणूनच या महत्त्वाच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे आणि वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद कपिल।